नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका ओमक्या. आज आपण बघणार आहोत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा जो लेटेस्ट सिनारिओ आहे ना, जो की स्टार स्पोर्टवाल्यांनी हे केलाय, डिस्प्ले केलाय, त्याच्याबद्दल बोलणार आहोत. इंग्लंडनं न्यूझीलंड हरवलं त्याच्यानंतर जो सिनारिओ झालाय आता तो त्यांनी डिस्प्ले केलाय, त्याच्याबद्दल आपण बोलू. तर इंडियाला आहे ना ऑस्ट्रेलियामध्ये आता जी सिरीज चालली ना, कसल्याही परिस्थिती व्हाईट वॉश तर द्यावा लागेल, नाहीतर जिंकावीच लागेल. माहिती आहे का, इंडिया सिरीज हरणं अजिबात अफोर्ड करू शकत नाही. जर इंडिया सिरीज हरली तर इंडिया डायरेक्ट बाहेर आहे. म्हणजे 1% चान्स असू शकतो, म्हणजे डिपेंड राहतात मग दुसऱ्या टीमवर. त्यामुळे इंडिया सिरीज हरणं अफोर्ड करू शकत नाही. इंडियाला कसल्या परिस्थिती सिरीज जिंकावीच लागेल. वरनं इंडियानं जर डायरेक्ट व्हाईट वॉश दिला, क्लीन स्वीप केला ऑस्ट्रेलियाला, तर इंडिया टोळ झाकून फायनलमध्ये जाणार. नाद करायचं नाही. आता आपण थोडं सिनारिओबद्दल डिस्कस करू, जो की तुम सिनारिओ स्क्रीनवर दिसत असेल तो एकदा आपण डिस्कस करू, काय काय होऊ शकतं त्याच्यातले. तर इंडियानं पूर्ण व्हाईट वॉश म्हणजे 5-0, 4-0, 3-0 अशी जर सिरीज जिंकली आणि 4-1 म्हणजे एकच मॅच ऑस्ट्रेलिया जिंकू दिली तरी इंडिया डायरेक्ट क्वालिफाय होणार आहे. नंतर वरनं इंडियाने 3 मॅच जिंकल्या आणि एक मॅच ऑस्ट्रेलिया जिंकली, एक मॅच ड्रॉ झाली, तर क्वालिफाय होण्यासाठी साऊथ आफ्रिकेनं ह्याची आपली आता साऊथ आफ्रिकेची जी सिरीज चालली ना श्रीलंकेबरोबर, ते सेकंड टेस्ट साऊथ आफ्रिकेला सेकंड टेस्ट पण जिंकावं लागेल. म्हणजे 2-0 साऊथ आफ्रिकेला जिंकावं लागेल. इंडिया 3-1 जिंकलं ऑस्ट्रेलियाकडून. तर वरनं इंडिया 3-2 म्हणजे 2 मॅच इंडिया हारलं कोणाकडून, ऑस्ट्रेलियाकडून. आता ऑस्ट्रेलियाबरोबर सिरीज चालली आहे, तिथे इंडिया 2 मॅच हारलं आणि 3 मॅच जिंकलं. सिरीज जिंकावी लागणार आहे, त्यात काय वादच नाही. पण तरी पण इंडिया 3-0 जर सिरीज जिंकलं तर श्रीलंकेची आणि ऑस्ट्रेलियाची जी परत सिरीज होणार आहे, आता ऑस्ट्रेलिया इंडिया झाल्यानंतर श्रीलंकेबरोबर त्यांची सिरीज होणार आहे. तिथं श्रीलंकेला ऍटलिस्ट एक मॅच तरी ड्रॉ करावी लागणार ऑस्ट्रेलिया विरुद्ध. म्हणजे ऍटलिस्ट एक मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध ड्रॉ करावं लागणार आहे श्रीलंकेला, तरच इंडिया क्वालिफाय होऊ शकतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला. जर इंडियानं सिरीज ड्रॉ केली, म्हणजे ऑस्ट्रेलिया इंडियाची आता जी सिरीज चालली ना, ती 2-2 ड्रॉ झाली सिरीज आणि एक मॅच ड्रॉ झाली, तर इंडिया क्वालिफाय होण्यासाठी सिनारिओ असा आहे की साऊथ आफ्रिकेने श्रीलंकेला 2-0 व्हाईट वॉश दिलाच पाहिजे. मग तो एक सिनारिओ आहेच. त्याच्यानंतर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध जी सिरीज होणार ना, ती श्रीलंका 1-0 जिंकली पाहिजे, तरच इंडिया क्वालिफाय होऊ शकतं. नाहीतर खूप अवघड आहे इंडियाचं. मग ऑस्ट्रेलिया होऊ शकतं, ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका होऊ शकतात मग त्या सिच्युएशनमध्ये. त्यामुळं जर इंडियाला जायचं असेल तर हा जो वर स्क्रीन दाखवला तो प्रॉपर सिनारिओ आहे इंडियाला क्वालिफाय होण्यासाठी. आणि ह्याच्यात चेंजेस आता मला नाही वाटत. ह्यानुसार जर घडत गेलं तरच इंडिया क्वालिफाय होणार, नाहीतर अवघड आहे इंडियाचं क्वालिफाय होणं. म्हणजे 1% राहू शकतो मग चान्स क्वालिफाय होणं, पण नाही का मग म्हणतात की नसल्यागतच तो चान्स. त्यामुळे बघूया आता काय होतंय. ऑल द बेस्ट इंडिया.